आम्ही दरमहा वाटप करणार आहोत। येणाऱ्या 5 वर्षामध्ये 24 तास 20 नागरिकांना देण्याचं वचन काँग्रेसनं दिलेलं आहे। या लातूरला आपले नेते विलासराव देशमुख साहेब आणि शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या प्रयत्नांमुळे 9,000 कोटी रुपयाचा 1600 मेगावॉटचा पॉवर प्लांट मंजूर झालेला आहे। या लातूरातली आर्थिक उलाढाल वाढणार आहे आणि ते पैसे तुमच्याच हातामध्ये खेळणार आहेत, ही तुम्ही ओळखा। म्हणून या लातूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, या लातूरला विकासाच्या एक्सप्रेसवेवर नेण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी। या लातूरामध्ये चांगलं वातावरण आहे, या वातावरणाला काही लोक बिघडवण्याचा प्रयत्न करतायत, तो प्रयत्न तुम्ही हाणून पाडला पाहिजे। या परिसरामध्ये अनेक विकासाची कामं काँग्रेसने केलेली आहेत। इथं होत असलेलं हे सभागृह, बालेपीर गल्लीमध्ये 20 वर्ष पाण्याची पाईपलाईन व्हावी अशी मागणी होती। काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विलासरावजी देशमुख साहेब, बसवराजजी पाटील, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून आदरणीय सोनियाजी गांधी या आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपले आशीर्वाद, काँग्रेसने या लातूरचा विकास, आपले नेते शिवराज पाटील साहेब हे या लातूरचा चेहरा मोहरा बदललेला कराल ही अपेक्षा आणि प्रार्थना या प्रकार हे काळ्या दगडावरची रेघ आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लातूर आपला प्रतिनिधी हा काँग्रेसचाच असला पाहिजे। आम्ही जिथे जाऊ तिथे मतदार आम्हाला देतायत हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। लातूरात रस्ते, नाल्या, पाणी, विजेची व्यवस्था, रेल्वे, विमान, सिटी बस, दवाखाने, मेडिकल कॉलेज, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, उद्योग, भारी उद्योग, बेकारांच्या हाताला काम, मजुरांना रोजगार, निराधारांना पगारी, गरिबांना घरकुलं, हे सारं काँग्रेसने केलेलं तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे। या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला आपल्या पायावर उभं करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे कराल, ही प्रार्थना, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी या व्यासपीठावरून करणार आहे। भविष्याचा वेध घेऊन या लातूरचा विकास आपल्याला साधायचा आहे। मी आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा या सभेमध्ये आणि येत्या 13 तारखेला आपण या हाताच्या चिन्हा समोरचं बटन दाबून काँग्रेसला विजयी कराल, यापेक्षा